राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शिवाय ही कर्जमाफी कोणत्याही राजकीय हेतून करण्यात आलेली नाहीये। त्याहून शेतकऱ्यांना विना अट फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता आली मोठी आनंदाची बातमी। हो शेतकरी बांधवांनो, ज्या वेळेची आणि ज्या दिवसाची तुम्ही वाट बघत होता तोच निर्णय आता शासनाच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे गेल्या कित्येक दिवसापासून रोहित पवार साहेबांचं पंढरपूर येथे आंदोलन सुरू आहे। अन्नत्याग आंदोलन, या आंदोलनाला आता पूर्णपणे यश मिळाल्याचं दिसून येत आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। रोहित दादा पवार यांनी अन्नाचा कणसुद्धा खाल्ला नव्हता, त्याचमुळे आता सरकारचे डोळे उघडले आहे आणि शेतकऱ्याला आता कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 अशा शब्दाची आठवण करून देताच मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, शेतकऱ्यांचा सातबारा तर कोरा होणार नाही, परंतु शेतकऱ्याला 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी मिळणार आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं। आता या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपये कर्ज आहे अशा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार। आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय सरकारने आता घेतला तो म्हणजे की सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार कसल्याही अटीशिवाय। हो, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री साहेबांनी 2026-27चा अर्थसंकल्प सादर केला होता। त्यामध्ये कर्जमाफीची घोषणाही झाली होती, परंतु अनेक अटी घालण्यामध्ये आल्या होत्या। आता सर्व अटी दूर करण्यामध्ये येत आहे आणि आता शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की सातबारा कोरा कसं काय नाही होणार व का नाही होणार। बघा, सरकारचं म्हणणं आहे सध्या राज्याच्या तिजोरीवर ताण येत आहे, त्यामुळे फक्त 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यामध्ये येत आहे। आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितलं आहे की शेतकऱ्यांना आता पूर्णपणे कर्जमाफी देण्यामध्ये येणार। मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला कर्जमाफी मिळणार का, कसं चेक करायचं? तर बघा, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कर्जमाफी करण्यासाठी खूप मोठा निधी उपलब्ध करून घ्यावा लागेल। यासाठी सरकारने आता 2 गट पाडलेले आहे। बघा, पहिल्या गटामध्ये 18 जिल्हे आहे। बघा, सरकारने सांगितलं पहिल्यांदा 18 जिल्ह्याची कर्जमाफी करूया, त्यानंतर पुन्हा 18 जिल्ह्यांची कर्जमाफी करूया। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता संपूर्ण राज्यभरामध्ये कर्जमाफी होणार नाही। बघा, या आठवड्यामध्ये फक्त 18 जिल्ह्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे आणि बघा येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये पुन्हा 18 जिल्ह्याची कर्जमाफी होणार। म्हणजे की एकूण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिल्यांदा कोणत्या 18 जिल्ह्याचं कर्ज माफ होणार हे आता आपण लगेच अगदी 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊया। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्ही जर कर्ज यावर्षी घेतलं असेल तर तुम्हाला असं वाटत असेल तुम्हाला देखील 2 लाख रुपयांची माफी मिळणार, तर थांबा शेतकरी बांधवांनो। जर तुम्ही 2026 साली कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारे माफी मिळणार नाही, एवढं मात्र लक्षामध्ये ठेवा। बघा, 18 जिल्ह्यामधील थकीत पीक कर्जांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट माफी देण्याचा निर्णय आता घेण्यामध्ये आला। आता बघा, या निर्णयामुळे 50% शेतकरी आनंदी झाले आहे आणि सुमारे 16 लाख शेतकरी तांत्रिक नियमामुळे अपात्र राहण्याची भीती आणखीन देखील मिळत आहे। बघा, आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं कर्जमाफी तर होणार, परंतु 2 लाख रुपयेच होणार। सरकारने शब्द दिला होता की सरसकट शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा होणार, तर बघा त्या शब्दावर सरकार पूर्णपणे ठाम नाही। सरकार म्हणत आहे फक्त 2च लाख माफ होणार। सरकारने दिलेल्या शब्दानुसार जवळपास 8 लाख किंवा 10 लाख जरी कर्ज असो तरी पण सातबारा कोरा झालाच पाहिजे होता, परंतु बघा सरकारने सांगितल्यानुसार फक्त 2च लाख रुपये माफ करण्यामध्ये येत आहेत। तर मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। चला तर लवकरात लवकर जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणत्या शेतकरी बांधवांना सर्वात अगोदर कर्जमाफी मिळणार आणि कोणते 18 जिल्हे आता पात्र ठरले आहे। बघा,
छत्रपती संभाजीनगर आणि बघा जालना जिल्हा या जिल्ह्यामध्ये सध्या बँकांच्या बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी आता पाहायला मिळत आहे. कारण की बघा सरकारने सांगितल्यानुसार या भागामध्ये सर्वात अगोदर कर्जमाफी देण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा रोहित पवार साहेबांच्या आंदोलनाला आता मोठं घवघवीत यश आल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ही कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठीच मर्यादित आहे. जर शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर किंवा विहिरीसाठी घेतलेल्या मुदत कर्जाला ही योजना अजिबात लागू नाही असं सरकारने स्वतः सांगितलं आहे. जर तुम्ही पीक कर्ज घेणारे शेतकरी असाल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. बघा कसली अट सरकारने घातली नाही, परंतु सरकारचं असं म्हणणं आहे यावर्षी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं अशा शेतकऱ्याला माफी मिळणार नाही. आता बघा पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बीड आणि धाराशिव जिल्हा. हो या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांनी हे लक्षामध्ये घेणं आता गरजेचं आहे. जर तुमचे कर्ज पिकांच्या देखभालीसाठी नसेल तर तुम्हाला 2 लाख रुपयांचा माफीचा फायदा मिळणार नाही. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकता. आता बघा बँकेतील अधिकारी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होईल असं सरकार म्हणत आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कर्ज 2 लाख रुपये असेल तरच तुमचा पूर्णपणे सातबारा कोरा होणार. आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 4 लाख रुपये आहे अशांना पुन्हा 2 लाख रुपये या ठिकाणी कर्जमाफीसाठी भरावे लागणार. जर त्यांनी भरले जरी नाही तरी पण चालेल. कारण की बघा जर तुमचं 4 लाख कर्ज असेल आणि सरकारने 2 लाख माफ केले तर पुन्हा या ठिकाणी 2 लाख रुपये राहतात, ते तुम्ही कधी या ठिकाणी भरू शकता. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या तुमचे खाते क्रॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल. तर मग आता पीक कर्ज म्हणजे बघा कापूस, ऊस किंवा ज्वारी यांसारख्या पिकांसाठी बँकेने दिलेली रक्कम असते. त्यामुळे हेच पीक कर्ज आता सरकारच्या माध्यमातून माफ करण्यामध्ये येत आहे. ते पण या आंदोलनाच्या माध्यमातून शक्य झालं आहे. हो गेल्या कित्येक दिवसापासून रोहितदादा पवार यांनी आंदोलन केलं आहे. या आंदोलनाला आज घवघवीत यश आल्याचं पाहायला मिळत आहे. तर मग आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले ते म्हणजे की लातूर आणि परभणी. बघा या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकवर कर्जाचा प्रकार तपासून घेणं आवश्यक आहे. मुदत कर्जाचे हप्ते थकलेले असले तरी ते या योजनेमध्ये कसल्याही प्रकारे बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आकारण गोंधळून जाऊ नका. कारण ही योजना केवळ पीक कर्जासाठीच या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यामध्ये आलेली असते. आता बघा या योजनेसाठी सरकारने जी काय लावलेली तारीख होती कट ऑफ बघा 30 सप्टेंबर 2025 याच तारखेनुसार कर्जमाफी मिळणार असं सरकारने सांगितलं. म्हणजे की लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी ज्या ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज थकीत आहे अशांना 2 लाख रुपये या ठिकाणी कर्जमाफी मिळणार आहे. म्हणजे की जर तुमचं कर्ज 5 लाख जरी असेल तरी पण तुम्हाला 2 लाख रुपये माफ करण्यामध्ये येणार. आणि ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज या ठिकाणी नव्याने काढलेले आहे, ज्यांनी त्यांची स्वतःची रक्कम भरली आहे अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. मागे काही असा प्रकार घडला होता की या ठिकाणी ज्या शेतकऱ्याला मागे उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये कर्जमाफी भेटली अशा शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही अशी जी काय अट होती ती आता पूर्णतः काढून टाकण्यामध्ये आली आहे आणि शेतकऱ्याला आता चांगला दिलासा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा पुढील जिल्हा पाहून घ्या ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होत आहे. बघा हिंगोली आणि नांदेड. बघा या भागामधील शेतकरी बांधवांसाठी आता महत्त्वाची बातमी सरकारने दिली. बघा सरकारने ज्या काही मागे अटी घातल्या त्या या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये कमी करण्यामध्ये आला. त्यामुळे सरकारने सांगितलं इतर कोणताही कर्ज असो, म्हणजे की लक्षामध्ये घ्या इतर जे काय मागे वर्ष गेले तुम्ही कधी जर कर्ज काढलं असेल आणि तुमचं कर्ज जर थकीतमध्ये येत असेल तर तुम्हाला माफी मिळणार असं सरकारने आता सांगितलं आहे. हिंगोली आणि नांदेड भागामधील शेतकऱ्याला आता चांगला दिलासा या कर्जमाफीमुळे मिळू लागला आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा या कडक नियमामुळे अनेक शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आली होती, परंतु आता चिंता करू नका. रोहित पवार साहेबांच्या माध्यमातून आता सर्व काही सुरळीतपणे सुरू आहे. आणि बघा
पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की नांदेड आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील बँकांमध्ये सॉफ्टवेअरद्वारे आपोआप पात्र लाभार्थ्यांची निवड केली जात आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमचं कर्ज थकीत असेल तरच तुम्हाला माफी मिळणार. जर तुम्ही यावर्षी कर्ज उचलले असेल तर तुम्ही लक्षामध्ये घ्या तुम्हाला माफी मिळणार नाही. आता बघा, ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांनी आपले पीक कर्ज वेळेवर पूर्णपणे भरले आहे बघा, अशा शेतकऱ्याला सरकार 50,000 रुपये देत आहे. सरकारने स्वतः आता सांगितलं आहे बघा, पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला जो की कर्जमाफीसाठी पात्र आहे. बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यामधील शेतकऱ्याला सुद्धा आता लाभ या ठिकाणी दिला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयांचं थकीत कर्ज आता माफ केलं जात आहे आणि ज्या शेतकरी बांधवांचं कर्ज भरलेलं आहे अशा शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जात आहे. आता शेतकऱ्याला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी सांगण्यामध्ये आली आणि या आठवड्यामधील या 18 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांचं कर्ज आता माफ केलं जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, वाशिम आणि अमरावती बघा या भागामधील शेतकरी बांधवांसाठी सुद्धा महत्त्वाची बातमी आता देण्यामध्ये आली, कारण की या भागामधील शेतकऱ्यांचं कर्ज आता पूर्णपणे माफ करण्यामध्ये येत आहे. आता पूर्णपणे मानल्यावर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला असं वाटत असेल की संपूर्ण कर्ज तर नाही, फक्त 2 लाख रुपयेच बघा कसल्याही अटीशिवाय शेतकऱ्यांचं कर्ज आता माफ होत आहे. राज्यातील 18 जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या युद्ध पातळीवर राबविली जात असून बघा यामध्ये यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश झाला. या जिल्ह्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा सातबारा बघा उतार्याची पडताळणी समितीमार्फत सुरू आहे. ज्यांचे कर्ज 5-10 वर्षापासून जुनं आहे बघा, अशांना सुद्धा आता चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारने मागे घातलेल्या ज्या काही अटी होत्या त्या आता पूर्णपणे काढून टाकल्या आणि आता भरपूर शेतकऱ्याला लाभ आता देण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, प्रत्येक बँक शाखेतून केवळ मोजकेच शेतकरी या निकषामध्ये बसत असल्याचं वास्तव्य समोर आल्याने अनेक शेतकरी नाराज झाले होते, परंतु आता कसल्याही प्रकारे चिंता करण्याची गरज नाही. बघा 50,000 रुपये प्रोत्साहन भरपूर शेतकऱ्याला मिळत आहे. आता पुढील जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की नागपूर आणि चंद्रपूर. हो शेतकरी बांधवांनो, येथील शेतकरी बांधवांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ आता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत असेल मागे सरकार म्हणत होते की जर तुमचं 5 लाख रुपये कर्ज असेल तर तुम्ही 3 लाख अगोदर भरा, मग तुम्हाला 2 लाख रुपये कर्जमाफी मिळणार. तर बघा आता तसं नाही, आता डायरेक्ट 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार. जर तुमचं कर्ज 5 लाख असो तरी पण तुम्हाला 2 लाख रुपये माफी होणार आणि 3 लाख रुपये पुन्हा या ठिकाणी बाकी राहणार. असा काही नियम आता सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आला. रोहित दादा पवार यांच्या मागण्या आता सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामधून शेतकऱ्याला आता खुशखबरच या ठिकाणी येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे ते म्हणजे की गडचिरोली आणि गोंदिया बघा यासारख्या जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष या ठिकाणी भर देण्यामध्ये येत आहे. या भागामधील शेतकऱ्याला सुद्धा आता कर्जमाफीचा लाभ देण्यामध्ये येत आहे. सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे निर्णय आता घेण्यामध्ये आले आहेत. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने सांगितल्यानुसार धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा पण समावेश सरकारने केला आहे. आता शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं आहे का? जर या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं नसेल तर अजिबात काळजी करायची नाही, कारण की सरकारने सांगितल्यानुसार टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यामध्ये येत आहे. बघा शेवटी शेतकरी बांधवांनो, पालघर जिल्ह्याचा सुद्धा समावेश सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आला आहे. बघा पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी कर्जमाफी मिळत आहे. आणि शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला आता 50,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता दिला जात आहे. रोहित दादा पवार यांनी जी काय मागणी केली होती की 1 लाख रुपये प्रोत्साहन भत्ता द्या, तर बघा ती मागणी पूर्णतः मान्य करण्यामध्ये आलेली नाही, परंतु भरपूर अशा अटी आहे ज्या की आता काढण्यामध्ये आल्या आहे. आणि या ठिकाणी बघा त्या अटी वगळल्यामुळे आता शेतकऱ्याला चांगला दिलासा हा मिळू लागला आहे.
तर मग शेतकरी बांधवांनो, ही होती सर्वात महत्त्वाची बातमी. आणि बघा, पुढील यादीसुद्धा या चॅनलवर येणार आहे. पुढील यादी जाणून घेण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.